मराठी नवीन वर्ष, गुढीपाडवा, रमजान ईद सण उत्सव काळात समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी। जर कोणी खोट्या अफवा पसरून दहशत निर्माण करीत असेल याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी केले। सर्वांना माझा नमस्कार। मी PI प्रवीणा यादव, वेदांतनगर पोलीस स्टेशन। सध्या जे आहे तर पूर्ण असं ह्या महिन्यामध्ये जो आहे एक चांगल्या प्रकारचं धार्मिक वातावरण समाजामध्ये आहे। म्हणजे जो आहे की गुढीपाडवा हा मराठी माणसाचा जो आहे नवीन वर्षाचा सण आहे। त्याच्यानंतर जे आहे की मुस्लिम बांधवांचा जो आहे रमजान ईदचा सण आहे। तर या सणानिमित्त जे आहे सगळीकडे वातावरण असं प्रफुल्लित आहे। पण त्यामध्ये पण जे आहे की सगळ्यांना माझी विनंती आहे, माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्फतीने आणि सर्व माझ्या पोलिसांच्या मार्फतीने, की समाजामध्ये जे आहे काही समाजकंटक काहीतरी अफवा वगैरे पसरवत असतात, काही एकमेकांच्या विरोधी काहीतरी भाषणं करतात किंवा बोलतात किंवा एकमेकांच्या विरोधी सोशल मीडियावर काही कॉमेंट्स वगैरे पास करतात किंवा एकमेकांना काही व्हॉट्सअपला पाठवतात किंवा स्टेटसवर वगैरे काही ठेवतात किंवा चलता फिरता सुद्धा एखाद्याला कोणी एखादा व्यक्ती कॉमेंट्स पास करू शकतो किंवा एकमेकांचे मन दुखवतील किंवा एकमेकांच्या भावना दुखवतील अशा पद्धतीने काहीतरी एकमेकांना बोलाचाली करू शकतात। तर अशा लोकांकडे जे आहे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा अशा लोकांना जे आहे त्वरित आपण तिथे समजूत त्यांची घातली पाहिजे किंवा अशा पद्धतीचं जर कोणी काही करत असेल तर आपण आपल्या जे आहे ज्येष्ठ समाजातले ज्येष्ठ लोक त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांची समजूत घातली पाहिजे किंवा पोलिसांपर्यंत येऊन तुम्ही आमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवली पाहिजे, जेणेकरून आम्ही तात्काळ तुमची मदत करू शकू किंवा असे जे समाजकंटक आहे त्यांच्यावर कारवाई करू शकू। तरी सर्वांना जे आहे माझी मनापासून जे आहे की आपले जे सण आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी साजरा करावे आणि समाजामधली जी शांतता आहे, भाईचारा जो आहे तो कायम ठेवला पाहिजे आणि एकमेकांना चांगल्या पद्धतीने वागणूक देऊन एकमेकांचे मन दुखवणार नाही अशा पद्धतीने सदरचे सण जे आहे सेलिब्रेट करावे अशी माझी जी आहे मनापासून सगळ्यांना शुभेच्छा आहे। यासाठी तर रमजान ईदानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या जे आहे सर्वांना शुभेच्छा। थँक्यू।